नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. त्या रात्री आम्ही फक्त घरी निघालो होतो, पण पुढच्या काही मिनिटात आमचं आयुष्य कायमचं बदलून जाणार याची आम्हाला किंचित कल्पना नव्हती. आणि आजही त्या ब्रिजवरून जाताना माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागतं, कारण तिथे आम्ही जे पाहिलं होतं ते मानवी नव्हतं. माझं नाव सिद्धी. मी दक्षिण मुंबईमध्ये राहते. आज मी माझ्या आयुष्यात घडलेला असा अनुभव सांगणार आहे जो आठवला तरी माझ्या अंगावर काटा येतो. आणि त्या सत्य अनुभवाचं नाव आहे डायना ब्रिजवरचा भयानक अनुभव. आज मी 23 वर्षाची आहे, पण ही गोष्ट तेव्हाची जेव्हा मी 10वीमध्ये होते. अगदी निरागस, निष्पाप वय. त्या काळात बोर्डाच्या परीक्षेच्या आधी स्टडी लीव्ह होती आणि आमचे दिवसभर क्लासेस सुरू असायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त अभ्यास, नोट्स, टेस्ट आणि थकलेलं शरीर. त्या दिवशीचा दिवसही असाच गेला, पण दिवसाचा शेवट जो झाला त्याने त्या दिवसाला कायमचं माझ्या आयुष्यात कोरून ठेवलं. त्या संध्याकाळी आमचा क्लास थोडा उशिरा सुटला. घड्याळात जवळजवळ 9 वाजले होते. आम्ही 4 मैत्रिणी, मी आणि माझ्या 3 फ्रेंड्स, आम्ही एकाच भागात राहतो. त्यामुळे रोजप्रमाणे त्या दिवशी आम्ही एकत्र घरी निघालो. सुरुवातीला अगदी सगळं नॉर्मल. आम्ही गप्पा मारत होतो, हसत होतो, एकमेकींना चिडवत होतो. हळूहळू शहराची गर्दी मागे पडली आणि एक विचित्र शांतता आमच्या भोवती पसरायला सुरू झाली. मुंबई सेंट्रल आणि ताडदेवला जोडणारा डायना ब्रिज, तो आमचा नेहमीचाच रस्ता. शॉर्टकट असल्यामुळे आम्ही रोजच तिथून जायचो. पण त्या ब्रिजबद्दल परिसरात काहीतरी वेगळंच बोललं जायचं. काही अपघात, काही लोकांचे विचित्र अनुभव, रात्री तिथे काहीतरी दिसतं अशी अफवा. पण त्या सगळ्या गोष्टी आम्ही कधीच सिरियसली घेतल्या नव्हत्या, कारण दिवसा तो ब्रिज अगदी साधा वाटायचा. गाड्या, लोक, गडबड, काहीच वेगळं नाही. पण त्या रात्री जसं आम्ही ब्रिजवर पाऊल ठेवलं तसं सगळं बदललं. रस्ता जवळजवळ रिकामा होता. कधीतरी एखादी गाडी वेगाने जायची आणि तिचा आवाज त्या शांततेला चिरून पुढे जायचा. पुन्हा सगळं शांत. इतकी शांतता का स्वतःच्या श्वासाचा आवाजही मोठा वाटायचा. थंड वाऱ्याची झुळूक अंगावर यायची, पण त्या वाऱ्यात काहीतरी विचित्र जाणवत होतं. जणू कोणीतरी आपल्याला पाहतंय असं वाटायचं. आम्ही 4ही जणी जवळपास 16 वर्षाच्या, अजूनही बेफिकीर, निष्पाप. सुरुवातीला गप्पा मारत पुढे निघालो, पण जसजशा पुढे जाऊ लागलो नकळत सगळ्याच शांत झालो. कुणीच कुणाशी बोलेना, फक्त पावलांचा आवाज आणि अधूनमधून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज. आणि मग आम्ही ब्रिजच्या मध्यभागी पोहोचलो. तिथेच थोडं पुढे एक जुनं मोठ्या पिंपळाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली काहीतरी होतं. सुरुवातीला आम्हाला नीट कळालं नाही. अंधारात ते अस्पष्ट दिसलं, पण जसजसं आम्ही थोडे जवळ गेलो तसं माझं हृदय एकदम जोरजोरात धडधडू लागलं. त्या झाडाखाली एक आकृती बसलेली, पण तिची बसण्याची पद्धत माणसासारखी नव्हती. लाल साडी नेसलेली एक आकृती, डोक्यावरून पूर्ण पदर घेतलेला, दोन्ही पाय छातीशी घट्ट ओढून घेतलेले आणि डोकं गुडघ्यामध्ये खुपसलेलं. ती आकृती त्या पिंपळाच्या झाडाखाली अगदी निश्चल बसलेली. त्या अंधारात, त्या शांततेत ते दृश्य इतकं विचित्र आणि अस्वस्थ करणारं होतं की आम्ही 4ही जणी अचानक थांबलोच. एक क्षण आमच्या तोंडून शब्द बाहेर पडेना, कारण त्या संपूर्ण ब्रिजवर आम्ही सोडून कोणीही नव्हतं. आणि त्या अरुंद रस्त्याच्या बाजूला ती आकृती बसलेली, जणू मुद्दाम
आमचा रस्ता अडवण्यासाठी. हळूहळू आम्ही आता पुढे सरकलो. जशा आम्ही जवळ गेलो तसं त्या आकृतीचं रूप स्पष्ट व्हायला लागलं आणि आम्हाला कळालं तो एक किन्नर होता. पूर्ण टक्कल आणि त्यावर लाल साडीचा पदर घट्ट ओढलेला, चेहऱ्यावर अर्धवट सावली आणि शरीर अगदी विचित्र पद्धतीने वाकवून बसलेलं. एक क्षणासाठी आमच्या मनातील भीती थोडी कमी झाली. भूत नाही असं वाटलं आणि त्या क्षणी आम्ही मोठी चूक केली. आमच्यातली एक मैत्रीण हसतच दुसरीला म्हणाली, "अगं बघ, तुझा मित्र बसलाय." आणि तिघी एकदम खिदळायला लागल्या. त्या निर्जीव शांततेत आमचं ते हसणं खूप मोठं आणि भेसूर वाटलं. जणू त्या जागेला ते अजिबात आवडलं नाही. आणि पुढच्या क्षणी त्या किन्नराने हळूहळू डोकं वर केलं. तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर जिवंत आहे. तो अचानक उभा राहिला आणि घाणेरड्या अश्लील शिव्या घालायला लागला. त्याचा आवाज कर्कश होता, पण त्यात काहीतरी विचित्र कंपन होतं. जणू एकाच वेळी 2-3 आवाज एकत्र येऊन बोलतायत. आम्ही घाबरलो आणि लगेच पुढे चालायला सुरुवात केली. आता कुणीच काही बोलत नव्हतं. फक्त शक्य तितक्या लवकर तिथून निघायचं एवढंच डोक्यात. पण काही पावलांनंतर मला एक गोष्ट जाणवली. आमच्या मागे अजून एका पावलांचा आवाज येतोय. सुरुवातीला वाटलं कदाचित आपल्याच पावलांचा प्रतिध्वनी असेल, पण नाही, तो आवाज आमच्याशी जुळत नव्हता. मी हळूच मागे वळून पाहिलं आणि माझं हृदय थांबल्यासारखं झालं. तो किन्नर आमच्या मागे चालत येत होता. हळूहळू पण सरळ, आमच्याकडे बघत एकटक. जणू आम्ही कुठेही वळालो तरी तो थांबणार नव्हता. त्या क्षणी माझ्या अंगातलं रक्त सुकलं. माझ्या मैत्रिणींनाही ते दिसलं आणि सगळ्यांची चाल आपोआपच वेगाने वाढली. भीती इतकी वाढली का शेवटी मीच धाडस केलं. मी थांबले आणि थरथरत्या आवाजात त्याला म्हणाले, "थांबा, आमच्या मागे काय येताय?" तो एक क्षण थांबला आणि नजर रोखून माझ्याकडे पाहू लागला. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक विचित्र हसू. आणि अचानक तो जोरात हसायला लागला. जणू जे हवं ते साध्य झालं असं. त्याचं ते हसू सामान्य माणसासारखं नव्हतं. एखादं चेटूक पिशाच्च हसावं असं कानठळ्या बसवणारं हसू. आजही तो आवाज आठवला तरी अंग गोठून जातं. त्या क्षणी मला वाटलं कदाचित तो वेडा असेल किंवा नशेत असेल, म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो. सुदैवाने थोड्याच अंतरावर मला बाबा घ्यायला आले. आम्ही त्यांच्याजवळ पोहोचलो आणि मागे वळून पाहिलं तेव्हा तो किन्नर तिथेच थांबला होता. त्याने पुढे येण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी मला वाटलं विषय संपला, आम्ही वाचलो. पण खरं तर त्या रात्री जे काही सुरू झालं ते फक्त त्या ब्रिजपुरतं मर्यादित नव्हतं. आमच्या मागे आमच्या घरापर्यंत येणार होतं. खरी भीती तर दुसऱ्या दिवशी सुरू झाली. त्या घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून सगळं बदलायला लागलं. सुरुवातीला काही विशेष जाणवलं नाही, पण रात्री डोळे लागताच तेच दृश्य पुन्हा समोर यायचं. तोच अंधार, तोच ब्रिज आणि पिंपळाखाली बसलेली ती लाल साडीतील आकृती. पण यावेळी ती दूर नव्हती, हळूहळू माझ्याकडे सरकत होती. तिचं डोकं अजूनही खाली, पण जशी जशी ती जवळ येत गेली तसं तिचं हसू ऐकू यायचं. तेच भेसूर विचित्र हसू. आणि अचानक ती माझ्या अगदी समोर येऊन थांबायची आणि मी किंचाळत जागी व्हायचे. दररोज अगदी त्याच वेळेला रात्री 2 ते 3 या दरम्यान मला हे स्वप्न पडायचं आणि माझी झोप उडायची. मी घाबरून उठून बसायचे. पूर्ण शरीर घामाने ओलं झालेलं असायचं. श्वास वेगाने चालू असायचा आणि हृदय इतकं जोरजोरात धडधडत असायचं जणू छातीतून बाहेर पडेल.
सुरुवातीला मला वाटलं त्या घटनेचा विचार मनात आहे म्हणून असं होतंय, पण दिवसागणिक ते स्वप्न अधिक भयान होत गेलं. 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, एकही रात्र शांत गेली नाही. झोप पूर्ण होत नव्हती. डोळ्याखाली काळी वर्तुळं पडायला सुरुवात झाली. भूक पूर्णपणे गायब झाली. अभ्यासाचं पुस्तक उघडलं का अक्षरं धूसर दिसायची. अभ्यासात लक्ष लागेना झालं. मनात सतत भीती भरलेली असायची. पण ही गोष्ट कुणाला सांगावी हेच समजत नव्हतं. आई बाबा अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही हे मला माहीत होतं. त्यामुळे मी सगळं मनात दाबून ठेवलं. पण 7व्या दिवशी भीतीने अक्षरशः कळस गाठला. त्या दिवशी संध्याकाळी मी एकटीच माझ्या रूममध्ये होते. थोडा वेळ स्वतःला सावरायला म्हणून मी आरशासमोर उभी राहिले. पण पुढच्या क्षणी माझ्या अंगातून जीव निघून गेला. कारण मला आरशात माझा चेहरा दिसत नव्हता. क्षणभरासाठी जणू माझ्या चेहऱ्याच्या जागी त्या किन्नरचा चेहरा दिसला. लाल साडी, पिवळे धम्मक डोळे, टक्कल पडलेलं डोकं आणि तोच मशेरीचे दात असलेला विचित्र जबडा आणि त्या जबड्यातून येणारं भेसूर हसू. तो फक्त 1 सेकंदाचा क्षण होता, पण त्या 1 सेकंदात माझं अस्तित्व हरवलं. हातपाय थरथर कापायला लागले आणि माझ्याच नकळत मी जोरजोरात रडायला लागले. त्या क्षणी आतून वाटत होतं, काहीतरी खूप वाईट होणार आहे. मी पूर्णपणे एकटी पडले. तेव्हाच अचानक मला बाबांनी लहानपणी सांगितलेली एक घटना आठवली. लहान असताना मी बाबांना सहज विचारलं होतं, आपल्या देवघरामध्ये हा हनुमानाचा फोटो आणि हे हनुमान चालिसेचं पुस्तक का बरं ठेवलंय? त्यावर बाबा म्हणाले होते, सिद्धी, आयुष्यातलं कितीही मोठं संकट असो किंवा अगदी भूत प्रेत यांच्यासारख्या वाईट शक्ती, या सगळ्यात जास्त जर कुणाला घाबरत असतील तर त्या हनुमंताला. त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी ते मदतीला धावून येतात. या प्रसंगाने माझ्या आत एक ठिणगी पेटली. मी घाबरलेल्या अवस्थेत देवघराकडे पाहिलं आणि देवघरात ठेवलेली श्री हनुमान चालिसा माझ्या नजरेस पडली. त्या पुस्तकावरचं हनुमंताचं चित्र पाहून एक क्षण असं वाटलं जणू ते माझ्याकडेच पाहत आहेत आणि म्हणत आहेत, घाबरू नकोस, मी आहे ना. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, पण या वेळेला भीतीचे नाही तर आशेचे. आणि ती रात्र म्हणजे या भयान घटनांची 7वी रात्र होती. त्या रात्री झोपायच्या आधी मी धाडस करून श्री हनुमान चालिसा हातात घेतली. हात थरथरत होते, पण मनात एकच विचार, आज काहीही झालं तरी मागे हटायचं नाही. मी डोळे बंद केले आणि मनापासून हाक मारली, हे हनुमंता, जर तू खरोखर आहेस तर आज मला तुझं अस्तित्व दाखव. आज तुझ्या या भक्ताला तुझी गरज आहे. असं म्हणत मी ती हनुमान चालिसा डोक्याला लावली आणि वाचायला सुरुवात केली. पहिल्यांदाच वाचत होते. शब्द नीट समजत नव्हते, पण जसजसं मी पुढे वाचायला सुरुवात केली माझ्या शरीरात काहीतरी विचित्र घडू लागलं. डोकं प्रचंड दुखायला लागलं. जणू आतून कोणीतरी शरीराच्या आणि डोक्याच्या नसा दाबतंय. डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागलं. अंगाला थरकाप सुटला. हातात पुस्तक घट्ट धरून ठेवणं कठीण झालं. असं वाटत होतं जणू कुणीतरी मला थांबवतंय. माझ्या मनात एक आवाज घुमू लागला, सोड, काही फायदा नाही, थांब म्हटलं ना. पण त्या क्षणी मी ठरवलं, आता काहीही झालं तरी थांबायचं नाही. मी सगळा त्रास सहन करत प्रत्येक शब्द जोर देऊन वाचू लागले आणि शेवटी हनुमान चालिसा पूर्ण केली. माझा श्वास धापा टाकत होता, पण मी पुन्हा एकदा ती चालिसा डोक्याला लावली आणि त्या क्षणी मला स्पष्ट जाणवलं जणू माझ्या शरीरातून काहीतरी जोरात बाहेर ओढलं गेलं असावं. एक क्षणासाठी माझ्या पूर्ण शरीराला हादरा बसला आणि पुढच्या क्षणी
ते अगदी शांत झालं. त्या रात्री खूप दिवसांनंतर मी शांत झोपले. एकही स्वप्न नाही, एकही आवाज नाही, फक्त शांतता. आणि त्या दिवसानंतर तो अनुभव, तो आवाज आणि तो किन्नर मला परत कधीच दिसला नाही, अगदी स्वप्नातही. आज त्या घटनेला 6-7 वर्ष झाली, पण आजही मी त्या रात्रीनंतर अशी एकही रात्र नाही जी हनुमान चालीसा वाचल्याशिवाय झोपत नाही. कारण त्या दिवशी मला फक्त भीतीवर मात मिळाली नाही, तर त्या दिवशी मला माझा पाठीराखा बंधू भेटला, तो म्हणजे रामभक्त हनुमान. या घटनेला काही वर्ष लोटली. त्यानंतर काही वर्षांनी कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन लागलं आणि अशात त्या घटनेनंतर काही वर्षांनी आणखीन एक विचित्र अनुभव मला आयुष्यात अनुभवायला मिळाला. पण यावेळी मी आधीपेक्षा जास्त मोठी होते, समजूतदार होते. तरी त्या दिवशी जे घडलं त्याने मला हादरवून सोडलं. हा अनुभव आहे लॉकडाऊनच्या काळातला, जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत आणि बिल्डिंगमधील काही जवळच्या लोकांसोबत माथेरानला गेले होते. आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो ते आमच्यासाठी नवीन नव्हतं. त्या ठिकाणी आम्ही याआधी अनेक वेळा राहिलो. मालक ओळखीचे होते, वातावरण शांत आणि सुंदर, त्यामुळे त्या जागेबद्दल मनात कधीच भीती नव्हती. पण कधी कधी ज्या ठिकाणी आपण सगळ्यात सुरक्षित वाटतो तिथंच काहीतरी अनपेक्षित लपलेलं असतं. लॉकडाऊन थोडं सैल झालं आणि जवळपास 2 वर्ष घरात बंद राहिल्यानंतर सगळ्यांनाच बाहेर पडायची खूप इच्छा झाली. म्हणून मास्क, सॅनिटायझर या सगळ्यांची काळजी घेत आम्ही माथेरानला गेलो. दुपारची वेळ, साधारण 12-12:30 वाजले. आम्ही सगळे रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये होतो. हशा, पाण्याचे आवाज, म्युझिक, सगळं नॉर्मल. भीतीचा लवलेशही नव्हता. आम्ही 2 रूम घेतल्या होत्या, एक लेडीजसाठी आणि एक जेंट्ससाठी. बराच वेळ सगळ्यांनी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं. तेवढ्यात माझ्या आईने मला हाक मारली, सिद्धी आता बाहेर ये, 1 वाजता जेवण करायचे आणि आंघोळ करून फ्रेश हो. माझे कपडे पूर्णपणे भिजले होते आणि आई सुक्या कपड्यांमध्ये होती, म्हणून आम्ही दोघी लेडीज रूममध्ये गेलो. पण तिथलं बाथरूम लॉक होतं. आता माझी मैत्रीण आंघोळ करत होती, म्हणून मला जेंट्सच्या रूममध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. जेंट्सची रूम खाली होती आणि त्यावेळी सगळे पुरुष अजूनही पूलमध्ये होते, त्यामुळे तिथं कुणीच नसणार याची खात्री होती. मी आईला सांगितलं, मम्मी मी ओल्या अंगाने इकडे तिकडे फिरणार नाही, तू माझे कपडे आणि टॉवेल घेऊन ये, तोपर्यंत मी आंघोळ करून घेते. आई हो म्हणाली आणि लेडीजच्या रूममध्ये परत गेली. तशी त्या जेंट्स रूममध्ये मी एकटीच राहिले. रूममध्ये एक विचित्र शांतता होती. वरच्या मजल्यावरून येणारे आवाज फारसे ऐकू येत नव्हते. मी पटकन बाथरूममध्ये गेले आणि दरवाजा आतून लॉक केला. गिझर चालू केला. क्षणात गरम पाण्याचा शॉवर सुरू झाला. गरम पाण्याच्या वाफेमुळे बाथरूममध्ये हलकी धुरकट वाफ पसरायला लागली. आरशावर धुकं जमा झालं आणि बाहेरचं जग जणू त्या वाफेमध्ये हरवलं. साधारण 5-10 मिनिटं झाली असतील. सगळं नॉर्मल सुरू आणि अचानक एकदम लाईट गेली. पूर्ण काळोख. क्षणात सगळं बदलू लागलं. एकदम लाईट गेली. बाथरूम काळोखात बुडालं. गिझर बंद झाला. शॉवरमधून थोडं उरलेलं गरम पाणी टपकत राहिलं आणि काही सेकंदात सगळं स्तब्ध झालं. सुरुवातीला वाटलं हिल स्टेशन आहे, लाईट जाते, जनरेटर सुरू होईल. पण 1 मिनटं, 2 मिनटं, काहीच झालं नाही. जनरेटर सुरू झाला नाही. आता गरम वाफेने भरलेल्या बाथरूममध्ये लाईट गेल्यानंतर काही सेकंदातच मला अचानक प्रचंड थंडी वाजायला लागली. इतकी का जणू कुणीतरी गरम पाणी बंद करून बर्फासारखं थंड पाणी अंगावर ओतत आहे. अक्षरशः माझ्या हातावरचे केस उभे राहिले
आणि श्वास थंड हवेत अडकतोय असं वाटायला लागलं. मी खिडकी उघडली नव्हती. दरवाजा पूर्णपणे बंद. मग तापमान इतकं खाली कसं काय आलं याचं काहीच उत्तर मिळेना. आणि तेव्हा मनात पहिली भीतीची ठिणगी पेटली. तशी मी थरथरत्या आवाजात आईला हाक मारली, मम्मी आली आहेस का? कारण साधारण 10 मिनिटात ती यायला हवी होती. पण बाहेरून एकही आवाज आला नाही. ना पावलांचा, ना कुणाच्या बोलण्याचा. त्या अंधारात मी एकटी उभी. हातात काहीच नाही, ना टॉवेल ना कपडे. म्हणजे अक्षरशः अडकली. आणि तेव्हाच माझ्या अंगातून एक विचित्र जाणीव सरकली. आपल्याला कधी कधी जाणवतं ना, कुणीतरी आपल्याकडे बघतंय आणि ती नजर साधी नाही, घाण, हवसपूर्ण. तशीच काहीतरी जाणीव मला त्या क्षणी झाली. अंगावर शहारे आले. पाठीच्या मणक्यातून थंड लहर गेली आणि हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मला स्पष्ट जाणवत होतं, त्या बाथरूममध्ये मी एकटी नाही, अजून कोणीतरी आहे. पण हे शक्य नव्हतं. कारण तिथे ना कॅमेरा, ना कुठलं होल, ना खिडकीतून कोणी डोकावू शकतं. दरवाजा तर आतून लॉक. तरीही त्या अंधारात कुणाच्या उपस्थितीची जाणीव इतकी तीव्र होती का मी स्वतःच्या श्वासालाही घाबरू लागले. क्षणोक्षणी ती भावना वाढत गेली. जणू आता कुणीतरी अगदी जवळ उभंय आणि मला निरखून पाहतंय, शांतपणे पण घाण नजरेने. मी हलकेच बाजूला सरकले आणि त्या क्षणी त्या जाणीवेने देखील माझ्यासोबत हालचाल केली. जणू माझ्या प्रत्येक हालचालीवर ते लक्ष ठेवून होतं. माझ्या डोळ्यात अश्रू यायला लागले. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. मनात म्हटलं, घाबरून चालणार नाही, माझ्यासोबत देव आहे, तो नक्की मला यातून वाचवेल. पण त्या अंधारात उभं राहणं आता असह्य होतं. कारण आता मला फक्त जाणवत नव्हतं, तर खात्री वाटायला लागली, कुणीतरी कुठेतरी अगदी जवळ माझ्याकडे बघतंय. आणि अचानक माझ्या मानेवरती कुणीतरी घेतलेल्या थंड श्वासांची हवा जाणवू लागली. तोच कानाजवळ अगदी हलकासा आवाज आला, जणू कुणीतरी कुजबुजलं असावं, पाहतोय तुला. त्या एका वाक्याने माझं पूर्ण शरीर गोठून गेलं. क्षणभर माझ्या मनात विचित्र विचार चमकून गेला. कदाचित हे काहीतरी अदृश्य आहे, जसं की लोक जिन किंवा अशा शक्तींबद्दल बोलतात तसं काहीतरी. कारण त्या क्षणी जे वातावरण तयार झालं ते पूर्णपणे अनैसर्गिक. अंधार, अचानक आलेली असह्य थंडी आणि ती घाणेरडी नजर. हे सगळं साधं वाटत नव्हतं. पण त्या भीतीच्या टोकाच्या क्षणी माझ्या हातून एक वेगळीच ताकद जागी झाली. मी स्वतःला सावरलं आणि त्या काळोखात थरथरत असून ठामपणे मोठ्याने म्हणाले, तू जो कोणी आहेस मला माहीत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू वाईट हेतूने इथे उभा असशील तर हे विसरू नकोस, माझा देव ब्रह्मचारी आहे. त्याच्या तेजासमोर तू टिकू शकणार नाही. मी फक्त त्याला हाक जरी मारली तरी तो क्षणात इथे येईल आणि तुझं अस्तित्वच संपवेल. त्या शब्दांमध्ये भीती होती आणि त्याहून जास्त विश्वास. 1-2 सेकंद त्या वातावरणात जणू काहीतरी हलू लागलं. ती जड, दाबणारी भावना थोडी हलकी झाली, पण पूर्णपणे नाहीशी नाही. अजूनही अंधार होता आणि अजूनही ती नजर कुठेतरी जाणवत होती. पण आता मी पळत नव्हते. मी डोळे घट्ट मिटले आणि मनापासून फक्त 2च मंत्र जपले, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री रामदूताय नमः. बस, फक्त 2 वेळा. पण त्या 2 मंत्रांमध्ये माझं सगळं धैर्य, सगळा विश्वास ओतला. आणि अचानक लाईट आली. एकदम सगळं बाथरूम उजळून निघालं. गिझर पुन्हा सुरू झाला.
शॉवरमधनं गरम पाणी वाहू लागलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो थंड अंग गोठवणारा गारवा क्षणात नाहीसा झाला, जणू कधी नव्हताच. मी घाबरलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहिलं, प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत, पण ना कुणाची सावली ना कुणाची हालचाल. त्या बाथरूममध्ये फक्त एकटीच होते मी. काही सेकंद तशीच थिजल्यासारखी उभी राहिले आणि अचानक बाहेरून आईचा आवाज आला, सिद्धी, झालं का? किती वेळ? तो आवाज ऐकताच मी वास्तवात परत आले. मी कसाबसा आवाज काढला, हो हो मम्मी. आईने दरवाजा बाहेरून टॉवेल दिला. मी पटकन स्वतःला सावरलं आणि बाहेर आले. बाहेरचं वातावरण पूर्णपणे नॉर्मल, कुठेही काही विचित्र वाटत नव्हतं. मी मम्मीला विचारलं, मम्मी, लाईट गेली होती का? ज्यावर आईने नाही असं उत्तर दिलं. खरं तर त्यानंतर मी सगळ्यांसोबत जेवायला बसले, हसत होते, बोलत होते, पण माझ्या डोक्यात मात्र अजूनही तेच चालू होतं. कारण मला स्पष्टपणे एक गोष्ट कळाली, त्या काही मिनिटांसाठी बंद बाथरूममध्ये मी खरंच एकटी नव्हते. आणि त्या दिवशी पुन्हा एकदा माझा बंधू, माझा पाठीराखा, माझा मारुतीराया माझ्या मदतीला धावून आला होता. त्या घटनेनंतर साधारण 1-2 वर्षांनी आयुष्य पुन्हा नॉर्मल झालं. मी देखील हळूहळू या आठवणींपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते, पण मनात कुठेतरी तो प्रश्न कायम होता. दोन्ही वेळी माझ्यासोबत जे घडलं ते खरंच होतं का माझ्या मनाचा खेळ? पण आतून कुठून तरी आवाज यायचा, कदाचित ते काही साधं नसावं. आणि अशात एक दिवस माझी भेट एका योगी पुरुषाशी झाली. त्यांचं व्यक्तिमत्व खूप शांत, डोळ्यात एक विचित्र स्थिरता, जणू समोरच्याच्या मनातलं सगळं वाचू शकतील. बोलता बोलता मी त्यांना माझे दोन्ही अनुभव थोडक्यात सांगितले. मी फक्त उत्तर शोधत होते, पण त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या अंगाचा अक्षरशः थरकाप उडाला. ते काही क्षण शांत राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले, बाळा, याला फक्त हनुमंताची कृपा म्हणत नाही, याला अभेद कवच म्हणतात. तो शब्द ऐकताच मनामध्ये स्फूर्ती जागी झाली. ते पुढे सांगू लागले आणि प्रत्येक वाक्य माझ्या हृदयात कोरलं जाऊ लागलं. डायना ब्रिजवर तुला जी आकृती दिसली ती साधी नव्हती. तो एका किन्नराचा खूप जुना आत्मा होता, अत्यंत शक्तिशाली. किन्नर समाजाला आयुष्यभर अपमान सहन करावा लागतो. लोक त्यांची चेष्टा करतात, त्यांना वाईट शब्द ऐकवतात आणि कधी कधी ते सहन न होऊन काही जण आयुष्य संपवतात. असाच एक किन्नर आत्मा त्या ब्रिजवर अडकून आहे. तो साधारणपणे कुणाला त्रास देत नाही, पण त्या दिवशी तुमच्याकडून त्याचा अपमान झाला. त्याला असं वाटलं, जिवंत असताना लोकांनी चेष्टा केलीच, पण मृत्यूनंतरही त्याला शांतता मिळाली नाही. म्हणूनच तो तुझ्या मैत्रिणीवर रागवला आणि तिच्या मागे निघाला. पण तू मध्ये पडलीस, तिचं रक्षण केलंस आणि म्हणूनच त्याचा राग तुझ्याकडे वळला. त्या क्षणी मला ब्रिजवरचा प्रत्येक क्षण पुन्हा डोळ्यासमोर दिसायला लागला. त्याचा तो कटाक्ष, ते हसू आणि त्यानंतरची भयानक स्वप्न. योगी महाराज पुढे सांगू लागले, तो आत्मा खूप शक्तिशाली आहे. जर तो पूर्णपणे तुझ्यावर हावी झाला असता तर 2 दिवसात काहीतरी भयंकर घडलं असतं. 2 दिवसात माझा श्वास अडखळला आणि पुढच्या क्षणी योगी म्हणाले, पण फक्त आणि फक्त हनुमंताची कृपा का तो आत्मा तुझ्या स्वप्नापुरताच मर्यादित राहिला, तुला प्रत्यक्ष स्पर्श करू शकला नाही, कारण तुझ्या भोवती त्या महाशक्तिशाली हनुमानाचं अभेद कवच होतं. हे शब्द ऐकताच माझ्या अंगावरून थंड लहर गेली. महाराज पुढे म्हणाले, तो आत्मा अमावस्येची वाट पाहत होता.
जर त्या दिवशी तू हनुमान चालीसा वाचली नसतीस तर पुढे काय झालं असतं हे सांगणं कठीण. आणि त्या क्षणी मला 7व्या दिवसाची आठवण झाली. माझा थरथरता आवाज, माझे अश्रू आणि ती शेवटची प्रार्थना. मला जाणवलं त्या दिवशी मी स्वतःला वाचवलं नाही, तर हनुमंतराया मला वाचवायला धावून आला होता. योगी महाराज पुढे म्हणाले, श्रीराम भक्त हनुमान सदैव तुझ्या पाठीशी आहेत आणि यापुढेही राहतील. फक्त भक्ती कधी सोडू नकोस. मंगळवार आणि शनिवार मंदिरात जा. तुझ्या भोवती त्यांची कृपा आणि मारुती कवच आहे, जे दिवसेंदिवस अधिक मजबूत करणं तुझ्या भक्तीवर अवलंबून आहे. त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या मनात कोरला गेला. महाराजांच्या तोंडून तुझ्या पाठीराख्याला कधी सोडू नकोस हे वाक्य ऐकता मला कळून चुकलं. तो फक्त अनुभव नव्हता, तर मृत्यूच्या सावलीतून परत येण्याचा क्षण होता. मग मी त्या योगी महाराजांना थरथरत्या आवाजात विचारलं, आणि माथेरानचं प्रकरण? ते शांत रिसॉर्ट, खाली असलेली रूम, गरम पाण्याची वाफ आणि अचानक आलेला काळोख, त्यानंतरची थंडी, ती नजर आणि शेवटचे शब्द, पाहतोय तुला, हे काय होतं? तशी महाराजांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता आली, जी मी आधी पाहिली नव्हती. काही वेळाने त्यांनी विचारलं, तुला त्या क्षणी त्याची नजर कशी वाटली? मी क्षणभर न थांबता उत्तर दिलं, घाण, खूपच घाण, जणू कुणीतरी वाईट हेतूने पाहत होतं. हे ऐकताच महाराजांनी डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, बाळा, तो साधा आत्मा नव्हता, तो एक नजर ठेवणारा प्रकार आहे. त्यांनी सांगितलं, काही शक्ती अशा असतात ज्या थेट हल्ला करत नाही, पण संधी मिळाली की एकांतात, बंद जागेत, विशेषतः जिथे व्यक्ती असुरक्षित असते, तिथे स्वतःची उपस्थिती दाखवतात. बाथरूम, कपडे बदलायची जागा, एकटेपणा आणि अचानक आलेली अंधारी परिस्थिती, ही सगळी त्याच्यासाठी योग्य वेळ असते. ते पुढे म्हणाले, त्या शक्तीचा हेतू व्यक्तीला कमजोर बनवून त्याला हानी पोचवायचा असतो. माझे हात थरथरायला लागले. ते म्हणाले, तुला जाणवलेली ती थंडी सामान्य नव्हती. जेव्हा अशा नकारात्मक शक्ती जवळ येतात तेव्हा वातावरणातील ऊर्जा अचानक बदलते आणि शरीराला थंडी जाणवते. महाराज पुढे सांगतच राहिले, पण तो तुला स्पर्श करू शकला नाही, कारण तू घाबरलीस पण तुटली नाहीस. तू स्वतःला सावरलंस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू त्याला थेट इशारा दिलास. माझ्या डोळ्यासमोर तो क्षण उभा राहिला. मी अंधारात उभी आणि त्या अज्ञात शक्तीला आव्हान करत आहे. तेच त्याला अपेक्षित नव्हतं. योगी पुरुष म्हणाले, अशा शक्ती घाबरलेल्या कमजोर मनावरच प्रभाव टाकतात, पण तू त्या क्षणी भीतीत असूनही त्याच्यासमोर देवाचं नाव घेतलंस. आणि जिथे श्रद्धा असते तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती जास्त वेळ टिकू शकत नाही. तू जेव्हा ओम श्री हनुमते नम असं म्हटलंस तेव्हा तुझ्या त्या 2 मंत्रांनी तुझ्या भोवती एक ऊर्जा निर्माण झाली. त्या क्षणी तो मागे सरकला आणि म्हणून लाईट लगेच आली. वातावरण नॉर्मल झालं. हे सगळं ऐकताना माझं शरीर थरथरू लागलं होतं आणि मी पुन्हा एकदा एका अनामिक जाणीवेने विचारलं, तो पुन्हा येऊ शकतो का? महाराज काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, जर तू भीतीत जगलीस तर हो, पण जर तू श्रद्धेमध्ये राहिलीस तर नाही. त्या एका वाक्यात मला माझं उत्तर मिळालं. महाराज शेवटी म्हणाले, लक्षात ठेव, काही दरवाजे आपण बंद करतो, पण काही दरवाजे आपली भीती उघडते. त्या दिवशी देवावरचा विश्वास जिंकलास म्हणून तू सुरक्षित आहे. तुला प्रत्येक वेळी तोच वाचवतो, त्यामुळे त्याला कधीही विसरू नकोस. हे सगळं ऐकल्यानंतर मी महाराजांच्या पायाला हात लावला
आणि निघाले. पण निघताना एकच प्रश्न मनात, जर मी त्या क्षणी देवाचं नाव घेतलं नसतं तर मी आज इथे असते का? त्यावेळी मला एक गोष्ट चांगलीच कळाली. मंडळींनो, भीती कितीही मोठी असली, अंधार कितीही गडद असला, तरी तुम्ही मनापासून दैवी शक्तीचं स्मरण केलं, तुमच्या देवाला खऱ्या श्रद्धेने हाक मारली, तर कोणतीही नकारात्मक शक्ती, कोणताही भास तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण त्या क्षणी तुम्ही एकटे नसता. कुणीतरी तुमच्या पाठीशी उभं राहतं. तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्याचं नाव घ्या, त्याला हाक मारा, तो नक्कीच तुमचं ऐकतो. मी सुद्धा माझ्या आयुष्यात हनुमंताला मोठ्या भावाचं स्थान दिलं आहे, दादा मानलं आहे. आणि म्हणूनच कदाचित प्रत्येक वेळी जेव्हा मला भीती वाटते, तेव्हा कुठेतरी ती शक्ती माझ्या आजूबाजूला आहे हे मला जाणवतंच. प्रत्येक अंधाऱ्या क्षणी, प्रत्येक भीतीच्या क्षणी त्याने वेळोवेळी त्याचं अस्तित्व मला दाखवून दिलं आहे. त्या हनुमंतरायाच्या कृपेसाठी मी सदैव त्याची कृतज्ञ आहे. बोलो पवनपुत्र हनुमान की जय. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.